नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात। खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। चला आपण स्टार्ट करूया। प्रश्न क्रमांक 1, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोणाला म्हणतात? तर स्थानिक स्वराज्याचे जनक लॉर्ड रिपन यांना म्हणतात। नेक्स्ट प्रश्न आहे, महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना महात्मा ही उपाधी दिलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? तर महाराष्ट्रातील कागदासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण हे बल्लारपूर आहे। प्रश्न आहे, कृष्णा व पंचगंगा या नद्याचा संगम कोठे होतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे नरसोबाची वाडी येथे कृष्णा व पंचगंगा या नद्याचा संगम होत असतो। नेक्स्ट प्रश्न आहे, तपोवन ही कुष्ठरोगासाठी कार्य करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। तपोवन ही कुष्ठरोगासाठी कार्य करणारी संस्था ही अमरावतीमध्ये आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी भाषेतील पहिले मासिक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे दिनदर्शक हे मराठी भाषेतील पहिले मासिक आहे। प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली होती। नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण होतात? तर कल्पना चावला ही भारतातील पहिली महिला अंतराळवीर होते। नेक्स्ट प्रश्न आहे, हृदयाची स्पंदने मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? या प्रश्नाचे उत्तर आहे कार्डिओग्राफ हे वापरले जातात। नेक्स्ट प्रश्न आहे, जलियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडला? तर अमृतसर येथे घडलेला आहे जलियनवाला बाग हत्याकांड। नेक्स्ट प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वराची समाधी कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे आळंदी येथे संत ज्ञानेश्वराची समाधी आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खापरखेडा औद्योगिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये प्रश्न आहे, धुळे हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पांझरा या नदीकाठी धुळे शहर वसलेले आहे। प्रश्न आहे, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावतीमध्ये आहे। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे थोर पितामह कोणाला म्हणतात? तर भारताचे थोर पितामह हा दादाभाई नौरोजी यांना म्हणतात। नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वात मोठा ग्रंथ कोणता? तर सर्वात मोठा ग्रंथ हा गुरु आहे। प्रश्न आहे, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास काय म्हणतात? तर या प्रश्नाचे उत्तर पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास। नेक्स्ट प्रश्न आहे, वाघाप्रमाणे मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ताडोबा हे वाघाप्रमाणे मगरीसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय उद्यान आहे। महाराष्ट्राच्या विधिमंडळातील कोणते सभागृह शक्तिशाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर विधानसभा। महाराष्ट्राच्या विधिमंडळातील विधानसभा सभागृह शक्तिशाली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, ऑस्कर नामांकनासाठी पाठवण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर शॉस हा मराठी चित्रपट ऑस्कर नामांकनासाठी पाठवणारा पहिला चित्रपट आहे। प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर खोपोली। रायगड या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र हे खोपोली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, पहिली भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष कोण होतात? तर या प्रश्नाचे उत्तर सरोजिनी नायडू हे पहिले भारतीय महिला काँग्रेस अध्यक्ष होतात। नेक्स्ट प्रश्न आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली होती। प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर जिनेव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, सर्वात मोठा दिवस कोणता? तर 21 जून हा सर्वात मोठा दिवस आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, खजुराहो लेण्या कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये खजुराहो ह्या लेण्या या राज्यात आहे। प्रश्न आहे, बुलंद दरवाजा कोठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा प्रसिद्ध आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर नागपूर या राज्यामध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान आहे। प्रश्न आहे, पारस पारसनिक विद्युत केंद्र कोठे आहे? प्रश्नाचे उत्तर आहे अकोला या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न आहे, नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर नाग या नदीकाठी नागपूर शहर वसलेले आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुठे आहे?
तर परभणी या जिल्ह्यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे न्यायमूर्ती गोविंद रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी अमर उपोषण कोणी केले होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे साने गुरुजी यांनी पंढरपुराचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले करण्यासाठी अमर उपोषण केलेले होते. नेक्स्ट प्रश्न आहे, जगातील सर्वात मोठा महासागर कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पॅसिफिक महासागर हा जगातील सर्वात मोठा महासागर आहे. प्रश्न आहे, नाईल ही जगातील सर्वात लांब नदी कोणत्या देशातून वाहते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे इजिप्त या देशातून नाईल ही जगातील सर्वात लांब नदी वाहत असते. नेक्स्ट प्रश्न आहे, गुजरातमध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? तर या प्रश्नाचे उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी गुजरातमध्ये बारडोली जिल्ह्यात शेतकऱ्याच्या आंदोलनाचे नेतृत्व केलेले होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी. प्रश्न आहे, राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? तर या प्रश्नाचे उत्तर आहे उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, धन विधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केला जातो? प्रश्नाचे उत्तर आहे लोकसभा. धन विधेयक प्रथम संसदेच्या कोणत्या सभागृहात सादर केला जातो? तो लोकसभा या सभागृहात सादर केला जातो. प्रश्न आहे, संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे राज्यसभा. संसदेचे वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे डेसिबल. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक हे डेसिबल आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत चॅनलला सबस्क्रायबर केलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्रायबर करा. असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.